आपण घरामध्ये कोणतंही मंगल कार्य करतो, मंगल या शब्दामध्येच त्या कार्याची महती समजते. जसे तुमचं वास्तुशांत आहे, तुमची लग्न आहे, मुंज आहे, घरामध्ये कुठलंही मंगल कार्य ज्याला म्हणतो आपण, बारसे आहे, डोहाळे जेवण आहे, ही शुभ कार्यच मानली गेलेली आहेत. तर ह्या कार्यांमध्ये जर का विशेषतः आपल्या संततीसाठी जर का आपण एखादं मंगल कार्य करीत असो, त्याचं कार्य करीत असो, तर त्या कार्यासाठी माहेर आणि सासर म्हणजे त्या संततीचा मामासुद्धा आला पाहिजे आणि त्या संततीची आत्यासुद्धा आली पाहिजे. या गोष्टीचं ध्यान असू द्यावं, तोपर्यंत तुमच्या कार्याला सफलता प्राप्त होत नाही. बघा, करवली आली पाहिजे. आपल्याकडे पूर्वीपासून पद्धत आहे, करवलीला महत्त्व आहे. का म्हणून आहे? शास्त्राधार आहेत या गोष्टीला. आत्या पण तितकीच महत्त्वाची आहे, मामाही तितकाच महत्त्वाचा आहे. साधी गोष्ट सांगते तुम्हाला, बाळाचं जावळ काढतात. जावळ काढताना ते मामाच्या मांडीवर बसून चांदीच्या कात्रीने त्याचे केस कापायचे असतात आणि ते खोबऱ्याच्या वाटीमध्ये आत्याने त्याचं जावळ झेलायचं असतं. असं शास्त्रात पद्धत आहे. आमच्या घरात असंच घडलेलं आहे. माझ्या स्वतःच्या भावाचे जावळ असंच उतरवलेलं आहे. कारण की त्याच्याशिवाय तो विधी, तो संस्कार पूर्ण होत नाही. जावळ काढणं हा सुद्धा एक संस्काराचाच भाग आहे, तर तो पूर्ण मानला गेलेला नाहीये. तसंच बाळाचं बारसं आहे, तर मामाच्या घरी बारसं होतं, बरोबर. बऱ्याचदा असं होतं की मामाच्या घरी बाळाचं बारसं होतं, अशी पूर्वीची पद्धत आहे. आणि ते बारसाला नाव ठेवते आत्या. आत्यानीच कान फुंकून नाव ठेवायचं असतं. आता हल्ली कसं झालेलं आहे, भांडणाच्या नादात सगळेच नातेवाईक लोक तोडायला लागलेत. मी आणि माझा नवरा, कसं गुढी गुढी संसार. आणि हे संस्कार तुम्ही कसे करणार आहात मग? तर भांडणं सोडून सासर माहेर दोन्ही एकत्र करा आणि त्यांना दोघांनाही प्रेमाने वागा. थोडंसं माघार घेतली तरी चालेल, कारण की कार्याला जर ते नसतील तर तुमचं कार्य फुकट जाईल, कार्य पूर्ण मानलं जाणार नाही. आणि असं म्हटलेलंच आहे, सासर माहेर हे जसं दुधात साखर, त्याच्यामुळे दोघांचीही गोडी राहिली पाहिजे, दोघांनाही जोडून राहा. जय भवानी, जय जगदंबा.